मुंबईत ॲनाकोंडा येऊन गेला। त्या ॲनाकोंडाला मुंबई गिळायची आहे अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली। मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं। या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली। तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला, इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। पुढच्या घडामोडींकडे आपण वळूया। हे आरोप प्रत्यारोप निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक रंगत जाणार आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळेंनी एक्सवर पोस्ट करत जोरदार उत्तर दिलेलं आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर काय म्हटलंय ते बघूया। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळतं आहे। त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली। इतरांना ॲनाकोंडा म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात जरा बघावं। ते घरात बसलेले अजगर आहेत। ते फक्त पडून राहतात, दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात। या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं। 25 वर्ष मुंबई गिळंकृत केली, तो अजगर आज इतरांवर दोष लावतोय। अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केल्याचं बघायला मिळालं। पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते। पण नुसता फोटो बघून नाही, तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे। आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशेक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला। कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही। नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो। या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल। हे कसले आत्मनिर्भर पुचाटले काचे? यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या। ठरवा आता भाजपने काय करायचं ते। मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत। तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे। भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे। उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही। स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं। आत्मनिर्भर भारत करणारे, आत्मनिर्भर भारत। अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत, लोक चोरावी लागतात त्यांना।
पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतायत, नेते फोडावे लागतायत, मतं चोरावी लागतायत आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर? पुचाट लेखाचे. यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुंबईत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी अमित शहांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहांच्या या टीकेचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. जो परिश्रम करता है, पार्टी के सिद्धांतों पर आगे बढ़ता है, जिसके अंदर परफॉर्मेंस करने की ताकत है, वो ही इस पार्टी में बड़ा नेता बन सकता है मित्रों. और हमने ये सिद्ध कर रख दिया कि परिवारवादी पार्टियों की पॉलिटिक्स इस देश में नहीं चलेगी. भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोडण्याचा दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशाहीवरती टीका. म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले, ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये.